नमस्कार मैत्रिणो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी आहे अनिता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कापसापासून सुंदर रांगोळी कशी काढायची। आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या कामामुळे गौरी गणपती बाप्पा आल्यानंतर रांगोळी काढायला म्हणजे त्यांच्या समोर रांगोळी काढायला वेळ मिळत नाही। जरी काढली तर काय होतं, लहान मुलं वगैरे असतील तर ती पायाने पुसून जाते। तर ती रांगोळी कापसाने फेविकॉल लावून कसं चिटकवायची, कशी रांगोळी काढायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर खूप छान ही मैत्रिणी रांगोळी होते आणि ही पुसली जात नाही, डेकोरेशनसाठी सुद्धा खूप छान वाटते। आणि तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ही रांगोळी ठेवू शकता आणि इतर कोणतेही जर तुमच्याकडे म्हणजे पूजा वगैरे असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही रांगोळी ठेवू शकता। आता श्रावणी शुक्रवार चालू झालेले आहेत, तर देवीच्या समोर सुद्धा अशा पद्धतीची रांगोळी तुम्ही काढून ठेवू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे। आणि कसं रांगोळी काढायची, काय करायचं, काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, काय करायचं आहे आपल्याला, एक छापडीचा पुट्टा घ्यायचा आहे आणि एक डिश वगैरे गोल असेल तर ती घ्यायची आहे। मी कट करून घेतलेला आहे अगोदर। आता बघू शकता, गोल कटिंग केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला स्वस्तिकचा असा आकार देऊन घ्यायचा आहे पेन आणि पट्टीच्या साह्याने। तर बघू शकता, मी कॅच पेनच्या साह्याने स्वस्तिकचा आकार दिलेला आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे कापसाचे गोळे तयार करायचे आहेत। ही रांगोळी खूप सुंदर आणि छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसते मैत्रिणींनो। कसं होतं, गणपती बाप्पांच्या सणाच्या वेळेस खूप गडबड असते, त्यामुळे आपण दारात तर काढतो, पण गणपती बाप्पांच्या समोर रांगोळी काढल्यानंतर बऱ्याच वेळेस पायाने पुसली जाते। तर तुम्ही अशा पद्धतीची सुद्धा रांगोळी काढून गणपती बाप्पांच्या समोर ठेवू शकता। किंवा आता श्रावणी शुक्रवार आहेत, मार्गशीर्ष गुरुवार, दिवाळीत अशा सुद्धा पद्धतीच्या रांगोळ्या आपण डेकोरेशनसाठी ठेवू शकतो। खूप सुंदर आणि छान दिसतं मैत्रिणींनो। इतर रांगोळ्या आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस पायाने वगैरे पुसल्या जाऊ शकतात, तर तुम्ही देवासमोर अशा पद्धतीची रांगोळी ठेवू शकता। ही पुसले जाण्याची काहीच पुसली जात नाही, कारण ही आपण कापसाची बनवलेली असते आणि आहे तशी अट्रॅक्टिव्ह आणि छान सुंदर पांढरी शुभ्र अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। तर अशा पद्धतीने कापसाचे गोळे तयार करायचे आहेत आणि आपल्याला फेविकॉलने चिटकवायचं आहे। काहीच सामान लागत नाही, एक छापडीचा पुट्टा लागणार आहे। तुमच्याकडे एखादी जुनी वही असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही बनवू शकता। आणि पेन लागणार आहे, पेन एक आणि पट्टी एक लागणार आहे, फेविकॉल आणि कापूस एवढंच लागणार आहे, बाकी काही साहित्य लागत नाही। त्या साहित्याने सुंदर अशी आपली रांगोळी आज तयार होणार आहे। छोटे छोटे गोळे तुम्ही आपण जी फुलवात बनवतो त्या पद्धतीने जरी बनवलं तरीही मैत्रिणींनो चालू शकतं। खूप सुंदर आणि छान आणि अट्रॅक्टिव्ह ही रांगोळी बनणार आहे। तर बघू शकता किती सुंदर ही रांगोळी बनली आहे। मग मधोमध मी छोटे छोटे गोळे पण लावलेले आहेत कापसाचे। आता त्याच्यावर आपल्याला दोन्ही ह्याच्यावर कुंकू लावायचं आहे आणि दोन्ही ह्याच्यावर हळद लावायची आहे। तर खूप सुंदर दिसणार आहे। आणि कडेनं सुद्धा मी तुम्हाला चाफ्याचीच कापसाची फुलं लावून दाखवणार आहे, त्यामुळे सुद्धा खूप सुंदर ही आपली रांगोळी दिसणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची छापडीवर रांगोळी तुम्ही काढू शकता पेन आणि पट्टीच्या साह्याने आणि फेविकॉल लावून चिटकू शकता। तुमच्याकडे कार्टून वगैरे असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही ते बनवू शकता अशा पद्धतीने। आता मी हळदी कुंकू सुद्धा लावून घेत आहे। किती सुंदर छान आपली ही रांगोळी दिसत आहे। मी तुम्हाला झूम करून पण दाखवणार आहे। तर अशा पद्धतीची रांगोळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये आणि गणपती बाप्पांसाठी नक्की तयार करा। तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे। मी तुम्हाला झूम करून सुद्धा सर्व काही दाखवलेलं आहे। दोन्ही कापसांच्या गोळ्यावर कुंकू लावायचं आहे, दोन्ही कापसांच्या गोळ्यावर हळद लावायची आहे, की जेणेकरून ते स्वस्तिक सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे। आणि आता मी कडेने डेकोरेशन करणार आहे, ते म्हणजे चाफ्यांच्या फुलांचं। ते चाफ्याची फुलं सुद्धा मी कापसाचीच बनवलेली आहेत। ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर ही फुलं कशी बनवायची आहेत हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की व्हिडिओ तुम्ही बघा। त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे, की कापसाची फुलं कशी बनवायची, मधोमध कलर कसा द्यायचा, कसं बांधायचं हे सर्व सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आपली रांगोळी दिसत आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांनाही नवीन कल्पना येईल, नवीन आयडिया येईल, तेही अशा पद्धतीची गणपती बाप्पांसाठी, गौरी देवीसाठी अशा पद्धतीचे डेकोरेशन नक्की तयार करतील। तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
तर बघू शकता अशा पद्धतीने खूप सिंपल सोपी रांगोळी काढलेली आहे, तरी पण किती सुंदर आणि छान हे दिसत आहे आणि चाफ्यांच्या फुलामुळे अनेक अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर तुम्हाला युनिक आयडिया अजून करायची असेल तर तुम्ही करू शकता, याच्यामध्ये चेंजेससुद्धा करू शकता. आपल्या मनामध्ये जे आयडिया येईल ते आपण कराल ना, तेवढं सुंदर आणि छान हे नक्कीच मैत्रिणींनो दिसतं. तर बघू शकता किती छान ही रांगोळी झालेली आहे. तर तुम्ही गणपती बाप्पांसाठी अशा पद्धतीची रांगोळी काढून गणपती बाप्पांच्या समोर नक्की ठेवू शकता. त्यामुळे गणपती बाप्पांचं सौंदर्यही वाढेल, डेकोरेशनही वाढेल आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण येतं, सकारात्मक ऊर्जा येते. हे सर्व काही बघितलं ना, आपल्या डोळ्यांना सुद्धा खूप छान वाटतं. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.